नमस्कार. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता चेअरमन पद कोणाकडे द्यायचं यासाठी दोन्ही पॅनलचे उमेदवार तिथे आलेले आहेत. म्हणजेच अर्जुनचं पॅनल निवडून आलेलं आहे तर सावीच्या पॅनलमधून सावी ही निवडून आलेली आहे चेअरमन पदासाठी. तर आता फडके सांगतात की अर्जुन सरांनी या कारखान्यासाठी किती काम केलेलं आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं या कारखान्याच्या चेअरमन पदासाठी अर्जुन सरच योग्य उमेदवार आहेत असं फडके सर्वांच्या समोर सांगतात. अर्जुन सगळ्यांना धन्यवाद म्हणतो आणि त्यानंतर तो उठून उभा राहतो आणि म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की मीच उमेदवार आहे, पण माझ्याही बरोबरीचा माझ्याहीपेक्षा योग्य उमेदवार या कारखान्यासाठी आहे आणि तो मी आता तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. आणि सगळ्यांना धक्का बसतो. आता अर्जुन कोणाचं नाव घेणार. तिथे मनालीही आलेली असते आणि अर्जुन सर्वांच्या समोर म्हणतो की सौभाग्यवती सावित्री अर्जुन कवठेकर या चेअरमन पदासाठी योग्य उमेदवार आहेत. आणि सगळ्यांनी तोंडात बोटे घातलेले आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू.